नवीन स्पर्धा मला वाटतं महाराष्ट्र कॅरम असोसिएशनची ही दुसरी इनिंग आहे। ज्याप्रमाणे क्रिकेटने आपल्या खेळामध्ये बदल केले, हे सुरुवातीच्या काळामध्ये टेस्ट मॅच आम्ही बघितलेले आहेत, म्हणजे निदान मी किंवा माझ्या पिढीतल्या लोकांनी बघितले आहेत। 60 ओव्हरची वनडे असायची आणि त्याच्यानंतर 50 ओव्हरची वनडे आणि नंतर 20-20-20। त्याप्रमाणे महाराष्ट्र कॅरम असोसिएशनने हे सगळं किंवा हे बदल जे आहेत ते करण्याच्या दृष्टीने उचललेलं पाऊल आहे। आणि अशा या उद्घाटन सोहळी या महाराष्ट्र कॅरम सुपर 6 या दुसऱ्या इनिंगच्या या स्पर्धेसाठी आवर्जून या ठिकाणी उपस्थित राहिलेले अजिंक्य नाईक हे मुंबई क्रिकेट असोसिएशनचे नवनिर्वाचित अध्यक्ष आहेत आणि सर्वात तरुण अध्यक्ष आहेत। त्याचप्रमाणे या ठिकाणी जयंत पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत, जे सूर्यवंशी क्षत्रिय ज्ञाती समाजाचे सेक्रेटरी आहेत। सर, तुम्ही आम्हाला नेहमीच मदत केलेली याची आम्हाला कल्पना आहे। यापूर्वी सुद्धा याच वास्तूमध्ये महाराष्ट्र राज्य अजिंक्यपद स्पर्धा या ठिकाणी आपण खेळवली होती आणि ती पण तुमच्या कारकिर्दीमध्ये ती स्पर्धा आपण या ठिकाणी केली होती। त्याच्या व्यतिरिक्त पण आणखी 2 स्पर्धा आपण या वास्तूमध्ये आयोजित केल्या होत्या, परंतु यंदाच्या वर्षी 17वे वर्ष हे लक्षात घेऊन तुम्ही आम्हाला हा मोफत हॉल उपलब्ध करून दिला, तर अतिशय चांगला मुख्याच्या ठिकाणी मनापासून मी तुमचे धन्यवाद करतो। मी माझ्या सर्व सहकाऱ्यांचे या ठिकाणी मनापासून स्वागत करतो आणि त्याच्या प्रती मी कृतज्ञता व्यक्त करतो, कारण गेली अनेक वर्ष महाराष्ट्र कॅरम असोसिएशनमध्ये माझ्याबरोबर हे माझे सगळे सहकारी मला मदत करतायत। कारण एवढा मोठा डोलारा उचलायचा आणि कॅरम सारख्या खेळाचा उचलायचं म्हणजे तितकी काही सोपी गोष्ट नाही। ज्यांनी 15 वर्षापूर्वी 20 वर्षापूर्वी कॅरम बघितलंय त्यांना ते निश्चितच माहिती आहे आणि हे फक्त आणि फक्त हे सहज शक्य झालेलं आहे कारण की अतिशय चांगली अशी टीम माझ्यासोबत आहे। अर्थातच आमचे जे अध्यक्ष आहेत जितेंद्र शाह आणि कार्याध्यक्ष भारत देसाईला ते शेवटच्या दिवशी बक्षीस समारंभाला येणार आहेत। हे सगळेजण आमच्या पाठीशी उभे असतात, म्हणजे सर्व माध्यमात ते आमच्या पाठीशी उभे असतात, म्हणजे फक्त समारंभाला येतात आणि इकडनं निघून जातात असं नाही। त्यांना स्वतःला कॅरममध्ये आवड आहे, ते स्वतः कॅरम खेळतात, त्याच्यामुळे ते प्रत्येक गोष्टीची विचारपूस करत असतात, ते प्रत्येक खेळाडूला नावाने ओळखतात। हे फार महत्त्वाचं आहे मला वाटतं आजच्या घडीला। आणि अशी व्यक्ती आमच्याबरोबर आमच्या महाराष्ट्र कॅरम असोसिएशनचं नेतृत्व करतं, म्हणून महाराष्ट्र कॅरम असोसिएशन अशा प्रकारचे मोठे मोठे उपक्रम राबवत असतं। 17 वर्षानिमित्त आम्ही बऱ्याच ॲक्टिव्हिटीज करणार आहोत, त्यातली ही एक मोठी ॲक्टिव्हिटी आहे। कारण मला वाटतं की क्रिकेट आणि हॉकी असे काही खेळ जर सोडले तर इतर खेळांमध्ये ग्लॅमर आहे पण पैसा नाही, आणि कॅरम सारख्या खेळामध्ये ग्लॅमर पण नाही आणि पैसाही नाही। आणि अशा वेळेला महाराष्ट्र कॅरम असोसिएशन 17व्या वर्षाचं निमित्त किंवा हे औचित्य साधून 70,000 पहिलं बक्षीस होतं, ही सुद्धा फार मोठी रक्कम आहे असं मला वाटतं। त्यामुळे म्हणजे मागच्या फेब्रुवारीमध्ये आम्ही 7.5 लाखाची बक्षिसं देऊन एक महाराष्ट्र ओपन चॅलेंजर टुर्नामेंट केली होती। यावेळेला आमच्या महाराष्ट्रातल्याच खेळाडूंना 2,70,000 द्यावेत किंवा त्यांना मिळावेत या दृष्टीने ही स्पर्धा या ठिकाणी केलेली आहे। या स्पर्धेसाठी आमच्याकडे आमची स्वतःची यंत्रणा आहे। महाराष्ट्र कॅरम असोसिएशनचं मॅडम तुम्ही सांगितलं त्याप्रमाणे YouTube चॅनल आहे आणि त्या चॅनलच्या माध्यमातून संपूर्ण जगभर लोक बघणार आहेत हे जे सामने आहेत, कारण हे थोडे वेगळ्या प्रकारचे आणि थोडे आक्रमक आणि येणाऱ्या काळामध्ये काळाची गरज लक्षात ठेवून अशा प्रकारचे सामने आपण महाराष्ट्रामध्ये सर्वत्र आयोजित करणार आहोत। त्याची सुरुवात आहे आणि सामने आहेत ते लाईव्ह दाखवणार आहेत। एकेका वेळेला 6 मॅचेस कॅरमच्या लाईव्ह जाणं मला वाटतं ही पण फार मोठी गोष्ट आहे। अशा जेव्हा आपण उपक्रम करत असतो त्यावेळेला अर्थातच तुम्हाला आर्थिक मदतीची गरज असते आणि ती या स्पर्धेच्या माध्यमातून 17व्या वर्षासाठी उत्कर्ष स्मॉल फाइनेंस बैंक उपाध्याय साहब आप यहाँ पर मौजूद हैं। हम महाराष्ट्र कॅरम एसोसिएशन की ओर से आपका धन्यवाद देना चाहते हैं, आपकी पूरी बैंक का, क्योंकि आपने इस इवेंट को पुरस्कृत किया है। त्याचबरोबर इंडियन ऑइल हे सुद्धा आपल्या स्पर्धेचे पुरस्कर्ते आहेत। त्या दोघांचेही मी महाराष्ट्र कॅरम असोसिएशनच्या वतीने मनापासून आभार मानतो। ही स्पर्धा एक थोडीशी वेगळी आणि स्मरणात राहील अशी स्पर्धा तर असेलच, परंतु केवळ महाराष्ट्र कॅरम असोसिएशन कॅरम पुरतीच मर्यादित न राहता कॅरम मधले जे अंपायर्स आणि ऑफिशियल्स आहेत, अभय तूही भाग घेऊ शकतोस कारण तू कॅरम खेळतोस,
ऑफिशियलसाठी आम्ही एक स्पर्धा करणार आहोत येणाऱ्या काळामध्ये आणि या ठिकाणी 17 वर्षाचा औचित्य साधून 14 तारखेला बक्षीस समारंभानंतर संध्याकाळी आमचे कॅरमचे खेळाडू ऑफिशियल आणि अंपायर्स हे या ठिकाणी एक ऑर्केस्ट्रा सादर करणार आहेत. म्हणजे त्यांनाही कुठेतरी त्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी आम्ही अशा प्रकारचा उपक्रम या ठिकाणी राबवत आहोत. मला वाटतं यानंतर बरेच आमचे खेळाडू या ठिकाणी आहेत. काजल दिसते, संदीप दिसते, विश्वविजेता संदीप दिवे दिसतो. मी आमच्या संदीप दिवेबद्दल तुम्ही जर काही मदत करू शकत असाल तर निश्चित विचार करा. आणि या स्पर्धेमध्ये हा विश्वविजेता ठरला आणि येत्या डिसेंबर महिन्यामध्ये पुन्हा एकदा अमेरिकेला विश्व अजिंक्यपद स्पर्धा होते आणि त्याच्यासाठी सुद्धा त्याची निवड झालेली आहे. परंतु वयाची मर्यादा त्यांनी ओलांडल्यामुळे तो आता 38 वर्षाचा आहे, त्याच्यामुळे त्याला नोकरी अजूनही मिळू शकत नाही. कॅरमसाठी आणि आमच्यासाठी अतिशय दुर्दैवी आणि लाजिरवाणी गोष्ट आहे की आमचा खेळाडू विश्वविजेता होतो परंतु तो अजूनही नोकरीपासून वंचित राहतो किंवा त्याला म्हणावं तेवढं इतर माध्यमांना आर्थिक मदत किंवा आर्थिक सपोर्ट मिळू शकत नाही. तर अशा खेळाडूसाठी सुद्धा मी महाराष्ट्र कॅरम असोसिएशनच्या वतीने तुम्हाला आवाहन करीन. या ठिकाणी मी अधिक आपला वेळ घेणार नाही परंतु या संपूर्ण वर्षभरामध्ये ज्या होणाऱ्या जे काही उपक्रम होणार आहेत त्या सगळ्या उपक्रमामध्ये फार मोठ्या संख्येने सगळ्यांनी सहभागी व्हावं असं मी या ठिकाणी आवाहन करीन आणि या ठिकाणी माझ्या शब्दांना विराम देईन. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र आणि जय कॅरम. नमस्कार. आज महाराष्ट्र कॅरम असोसिएशनतर्फे ही स्पर्धा भरवण्यात आलेली आहे. सर्व उपस्थित मंचावरील सर्व उपस्थित मान्यवर तसेच सगळे स्पर्धक, बरोबर 17व्या वर्षाचा तुम्ही पदार्पण केलेलं आहे आणि ही नवीन म्हणजे मी काल केदार सरांशी बोलत होतो तेव्हा ते सांगितलं की ज्याप्रमाणे T20 नवीन झालं त्याप्रमाणे ही रॅपिड स्पर्धा नवीन आम्ही सुरुवात केलेली आहे. परत चांगले एक नवीन येत आहेत. कॅरमला देखील मात्र ते आणखीन चांगला आता दर्जा प्राप्त झाला पाहिजे. तसं बघायला गेलं तर पूर्वी म्हणायचे की कॅरम म्हणजे सगळं टाइमपास असायचं. कोणाला घरी असेल तर त्याप्रमाणे आता करोनामध्ये कॅरम हा जास्त प्रचलित झाला होता. त्याप्रमाणे आता हा खेळ म्हणून आंतरराष्ट्रीय दर्जा त्याला मिळाला पाहिजे. मला वाटते एशियन कप किंवा नंतर मग ऑलिम्पिकमध्ये देखील कॅरमचं त्याला स्थान दिलं गेलं पाहिजे असं मला वाटते. त्यासाठी असोसिएशनतर्फे किंवा याच्यातर्फे आधी 108 मध्ये किंवा त्यानंतर या सारख्या मोठ्या स्पर्धेमध्ये जर कॅरमला स्थान मिळालं तर नक्कीच कॅरम हा आंतरराष्ट्रीय दर्जाचा होणार आहे असं मला वाटतंय. आजच्या ह्या स्पर्धेला सगळे आलेले आहेत त्या स्पर्धकांना मी ऑल द बेस्ट म्हणतो आणि मी हे 2 शब्द संपवतो. थँक्यू. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद सर. यानंतर महाराष्ट्र कॅरम असोसिएशनचे अध्यक्ष श्री जितेंद्र शाह सर यांना मी शुभेच्छा देण्याची विनंती करते. महाराष्ट्र कॅरम असोसिएशनच्या आजच्या या स्पर्धेच्या उद्घाटनाप्रसंगी इथे उपस्थित असलेले नवनिर्वाचित आपले मुंबई क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष श्री अजिंक्य नाईक तसेच त्यांनी आपल्याला हा हॉल उपलब्ध करून दिला आणि आपल्या महाराष्ट्र कॅरम असोसिएशन आणि सोमवंशी क्षत्रिय संयुक्त विद्यमाने आपण आजची जी स्पर्धा आयोजित करतोय ते जयंत पाटील त्याचबरोबर उपस्थित अजिंक्य नाईक बरोबर आणि आमचे कॅरमचे जाणते अभय भाऊ आणि त्याचबरोबर माझे सर्व महाराष्ट्र कॅरम असोसिएशनचे पदाधिकारी. गेली 10 वर्ष सतत आपण महाराष्ट्र कॅरम असोसिएशनचा जो प्रोग्रेस बघताय साधारण ॲव्हरेज गेली 10 वर्षात मी बघत आलो आहे. महाराष्ट्र कॅरम असोसिएशनने महाराष्ट्रामध्ये कमीत कमी वर्षातनं 15 टुर्नामेंट तरी ॲव्हरेज चालू ठेवलेले आहेत आणि त्यामुळे आजचा जो प्रोग्रेस आहे महाराष्ट्राचा जो कॅरममधला प्रोग्रेस आहे तो आधी पण होता आणि या 17व्या वर्षामध्ये पण आज जगामध्ये महाराष्ट्राचे प्लेयर हे अव्वल नंबरवर आहेत याचा मला अभिमान वाटतो. नाईक साहेब, आज अरुण केदारनी सांगितलं की कॅरमची सेकंड इनिंग सुरू होत आहे. सुपर 6 किंवा
किंवा रॅपिड स्पर्धा या कॅरमच्या माध्यमातून जे आपण उपलब्ध करून देतोय, गेली 40 वर्ष आधी आम्ही जेव्हा खेळायचे त्यावेळेला जे कॅरमची चुरस बघायचो आणि जी गर्दी पाहायला मिळायची ती पुन्हा गर्दी या स्पर्धेच्या माध्यमातून अवश्य बघायला मिळेल. याचे दर्शकही वाढतील, याचे खेळाडूही वाढतील. आणि आज मी अरुण, आपली जी मनापासून जी इच्छा होती का कुठेतरी गेम पुढे न्यावा, कारण हा गेम असा डिझाईन केलेला आहे महाराष्ट्र कॅरम असोसिएशनच्या सगळ्या टीमने. नेहमी आग्रह असायचा, नेहमी मी सांगत असायचो का कुठेतरी स्पर्धा चुरशीची व्हायला पाहिजे, तर उद्या ऑलिम्पिक किंवा जागतिक लेवलवर त्याला दर्जा मिळू शकेल. पूर्वी जयंत पाटील साहेब आपण बोलले का कॅरम हा टाइमपास म्हणून खेळायचे. राजा महाराजांपासून कॅरम हा प्रचलित झालेला होता, परंतु जसा चेस बुद्धिमत्तेचा गेम आहे तसा कॅरम हे आमचे आजचे खेळाडू, तुम्ही जर नीट बघितलं गेम तर अवघ्या 10 सेकंदात का 12 सेकंदात ती खेळी खेळायची असते. त्यामुळे एकदा ब्रेक झाल्यानंतर पहिली कुठली सोंगटी घ्यायची आणि कुठली नंतर घ्यायची आहे, संपूर्ण बोर्डची ठेवण पहिलाच करायला लागते. त्यामुळे आजच्या डेटला हा चेस सारखा बुद्धिमत्तेचा गेम आहे. आणि मला खात्री आहे का कॅरमची जी फॅमिली आहे, प्लेयर्स, त्याचे दर्शक, त्याचे पंच, त्याचे पदाधिकारी, ह्याच्यात 100% वृद्धी होईल येणाऱ्या दिवसात. पुन्हा एकदा जास्त वेळ न घेता आज आपल्याला लाभलेले तसे आमचे जावई आहेत अजिंक्य नाईक, विरारकरांचे माझ्या मुलासारखा आहे. त्यामुळे मनापासून शुभेच्छा देतो का मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या एवढ्या मोठ्या पदावर आपण निवडून आलात. मला माहिती आहे ती जबाबदारी स्वीकारलेली आहे त्यांनी. आणि सेक्रेटरी असताना क्रिकेटच्या प्लेयरसाठी आणि यांच्यासाठी खूप काम केलं, म्हणूनच भरपूर मताने ते निवडून आले. आणि आपल्या सर्व कॅरम प्रेमी, आपला कॅरम प्रेमी तथा कॅरम पदाधिकारी या सगळ्यांतर्फे तुम्हाला पुढच्या भविष्याची वाटचाल अतिशय सुंदर राहावं अशी शुभेच्छा देतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद. यानंतर आजच्या स्पर्धांसाठी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेले मुंबई क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष श्री अजिंक्य नाईक सर यांना मी मार्गदर्शन करण्याची विनंती करते. व्यासपीठावर उपस्थित जितूबाई शाह, ते काका आहेत आमचे, तसेच अरुण केदार, पाटील साहेब आहेत, अभय मॅडम, सर्व पदाधिकारी कॅरम असोसिएशनचे, त्यांचे स्पॉन्सर्स इकडे. बेसिकली ही पण MCA म्हणूनच ओळखली जाते. क्रिकेट असो किंवा कॅरम असो, हा स्पोर्ट इम्पॉर्टंट आहे. येणाऱ्या तरुण पिढीला जेवढं खेळता येईल, चांगलं समाजासाठी काय घेता येईल, या गोष्टीसाठी ह्या संघटना असतात. आणि या संघटना काम करत असताना अडीअडचणी येतात. क्रिकेट जास्त लवकर मोठं झालं, पण तुमची जी टीम आहे रॅपिडो सुपर ऑफिस बेरर्स आहेत, ते येणाऱ्या काळात कॅरमला जगाच्या नकाशावर नक्कीच नेतील. मला खात्री आहे, कारण अरुण केदार यांचे एवढे मेसेज येतात किंवा ब्रॉडकास्ट होतात, ते असताना भाषण करायला पण कमी वेळ मिळाला, कारण हे रॅपिडो असल्यामुळे बहुतेक त्यांनी भाषण पण लवकर आटपलं. तर मला आज इकडे बोलवलं. क्रिकेट नंतर हा पहिलाच माझा कार्यक्रम आहे निवडून आल्यानंतर. कॅरम आणि तसं माझं संबंध जवळचे आहेत, पण मी हे दरवेळी मला फक्त एक घड्याळ देतात कॅरम. कधी कॅरम खेळायला पण नाही बोलवत ना, कॅरम कधी देत पण नाही. ते 3रं घड्याळ मला त्यांनी आज दिलं. ऍक्च्युली आयुष्यात माझं जसा अभ्यास असतो तसं 3 पार्टमध्ये आयुष्य डिवाइड केलेलं. यंग असताना म्हणजे शाळा कॉलेजमध्ये असताना सकाळी लेदर बॉल क्रिकेट, वरळीला राहत असल्यामुळे तिकडे जागा एवढी नव्हती, तर बॉक्स क्रिकेट आम्ही संध्याकाळी 5 ते 6 वाजेपर्यंत खेळायचो. आणि रात्री 8 ते रात्री शेवटचा गेम झाल्यापर्यंत कॅरम खेळायचो. म्हणून कॅरमशी असलेलं अटॅचमेंट अजून आहे. मी बघितलं डेस्टिनी असते, तुम्ही घुमून फिरून शेवटी मी जसं क्रिकेटचा अध्यक्ष झालो कारण क्रिकेटची आवड होती, तसं कॅरमच्या कार्यक्रमाला उपस्थित राहणं पण ही माझी डेस्टिनी आहे. तर धन्यवाद तुम्ही मला इकडे. 2036-35 मध्ये ऑलिम्पिक इंडियात होणार आहे, भारतात होणार आहे.
आज आपले वेगळे मान्यवर मुंबईतनं तुम्ही जर बघितले पॅरिसमध्ये ऑलिम्पिकसाठी एक्सपिरियन्स घेतात किंवा त्याची अरेंजमेंट बघत आहे. कारण आमच्याकडे पण काही राजकीय नेते असतील किंवा संघटना असतील यांच्याबरोबर चर्चा चालू आहे की मुंबई महाराष्ट्रात भारतात येणाऱ्या काळात ऑलिम्पिक होणार. तर हा गेम कसा तिकडे पोहोचवता येईल त्याच्यासाठी तुम्ही रॅपिडली काम करा आणि त्याला जी लागणारी मदत आहे आम्ही नक्कीच करू. कारण आम्ही सगळे कशा ना कशा रीतीने प्रत्येकाच्या काही ओळखी आहेत. आम्ही काय मदत करू शकतो 100%. तुम्ही जे वर्ल्ड कपचं जे आता सांगितलं जायचंय ते आपण नंतर बोलू. तुम्हाला जी काय मदत लागेल आमच्याकडनं, कारण संघटना म्हणून मदत नाही करू शकत क्रिकेट संघटना, पण वैयक्तिक लेवलवर मी नक्कीच मदत करू शकतो. तर असे काही उपक्रम असतील तर नक्कीच तुम्ही कळवा. नुसतं कार्यक्रमाला बोलून कॅनल देऊ नका, स्टेजवर तुम्ही मला सांगू नका. मी ऑफिसला असेल तर तुम्ही नक्की सांगा. जी मदत करता येईल ती मी नक्कीच करेन. आणि मला इकडे बोलल्याबद्दल धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. हॅलो, तुम्ही कॅरम खेळताय मला माहिती नव्हतं. या स्पर्धेचा जो अंतिम फेरीचा जो बोर्ड असेल तो त्याच्यावरती आमचे चॅम्पियन्स केलेले असतील. धन्यवाद सर. यानंतर आपण स्पर्धेला सुरुवात करणार आहोत, पण त्यापूर्वी मी अजिंक्य नाईक सरांना एक विनंती करणार आहे की त्यांनी कॅरमचा एक डाव खेळून आपल्या स्पर्धेचं उद्घाटन करायचं आहे. It was second call for all the falling player. Umesh Russell, Mumbai. Umesh Iyer, power. Right.
prize distribution ceremony of the first of its kind Rapido Carom Super 6 Tournament 24-25 organized by Maharashtra Carom Association in association with Suryavanshi Kshatriya Jnati Samaj, Dadar, Mumbai, which was played between 12th to 14th of August 2024. We have witnessed a sensational men's singles final which was played between two world champions, one the current world champion Sandeep Dive and another Prashant More, the former world champion. What an evening to start, because again we are following with another event, the cultural program of Maharashtra Carom Association. I welcome, we have with us the distinguished guest, Mr. Sunil Jadhav, Shiv Chhatrapati Awardee, Kabaddi. I request Arun Kedar sir to kindly welcome Sunil Jadhav sir and give a small token of love on behalf of Maharashtra Carom Association. I request Dhananjay Sati sir, Vice President Maharashtra Carom Association, to welcome Imtiaz Patel sir, Advocate High Court, Mumbai, with a small token of love on behalf of Maharashtra Carom Association. Mr. Mohit Naran, Utkarsh Small Finance Bank, Branding, Marketing and Communications Manager. I request Yatin Thakur sir, Vice President Maharashtra Carom Association, to kindly welcome Mohit Naran sir with a small token of love on behalf of Maharashtra Carom Association. I welcome all. On behalf of Maharashtra Carom Association, now we directly move towards the prize distribution ceremony. We start with the women's singles event. Quarter finalist Samita Yadav, Mumbai. Women's singles quarter finalist Shruti Sonawade Palgar. I request Santosh Sonawade to kindly give the prize. Now I request Jayant Patil sir, Secretary Suryavanshi Kshatriya Jnati Samaj Hall, to kindly say a few words. नमस्कार. उपस्थित मंचावरील सर्व मान्यवर, सर्व प्रेक्षक वर्ग आणि बंधू भगिनी, आज महाराष्ट्र कॅरम असोसिएशन आणि सूर्यवंशी क्षत्रिय ज्ञाती समाज यांच्यातर्फे झालेली ही कॅरम स्पर्धा गेले 3 दिवस चालू आहे आणि आज ती अतिशय सुंदर, म्हणजे फायनल मी बघायला आलो होतो, सुंदर प्रकारची अशी फायनल झाली. आणि हे नवीन प्रकारचं जे आता खेळ आलेला आहे रॅपिड ॲक्शन, म्हणजे ज्याप्रमाणे इतर स्पर्धेमध्ये जे चेंजेस झालेले आहेत, क्रिकेटमध्ये टेस्ट म्हणून 50 ओव्हर्स आणि त्याच्यानंतर T20, त्याप्रमाणेच हा चेंज सगळा केलेला आहे. आज मी इथे मुख्य म्हणजे कॅरम असोसिएशनचे आज 17वा वर्ष आहे,
या 17 दिनानिमित्त मी सर्वप्रथम सर्व सभा जे कॅरम असोसिएशनचे जे मेंबर्स आहेत त्यांचं मी अभिनंदन करतो. मुख्य करून श्री अरुण केदारजी यांनी घेतलेली जी मेहनत आहे याच्यामागे ते मी बघतो. त्यांनी ह्या कॅरम स्पर्धा ज्या अगदी मनापासून जी मेहनत करतात त्यामुळे आज कॅरमचं हे आहे ते वरच्या क्षेत्रात गेले असं मात्र वाटते. आणि आज खरोखर कॅरमचे सर्वजण खेळत आहेत आणि आज कॅरम क्षेत्रामध्ये जी आता उत्तुंग हळूहळू भरारी मारतायत हे क्रीडा क्षेत्रामध्ये हळूहळू त्याच्यामुळे वेगवेगळ्या स्पर्धामध्ये म्हणजे आता एशियाड वगैरे ह्याच्यामध्ये ते त्याच्यामध्ये पण कॅरम स्पर्धा या चालू होतील असं आम्ही आशा करतो. आणि त्याप्रमाणेच कॅरम असोसिएशन यांनी देखील या स्पर्धा त्या स्तरावर न्याव्यात ही विनंती. बाकी काही आज जे सगळे जे विनर्स झालेले आहेत त्यांना कॉंग्रॅच्युलेशन्स. आणि जी स्पर्धा खेळलेल्या आहेत आणि एवढी सुंदर स्पर्धा यांनी आयोजन केल्याबद्दल मी महाराष्ट्र कॅरम असोसिएशनच्या सर्व मेंबर्सना शाबासकी देतो. आणि या हे सांगून मी माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. Thank you, Patil sir. Now we again move towards the women's singles quarter-finalist prizes. Quarter-finalist women's singles Samruddhi Gariyakar Thane. Women's singles quarter-finalist cash prize of ₹5,000. I request Yogi Thakur to kindly give this prize. Another quarter finalist, Aisha Sajid Khan, Mumbai. I request Yogesh Mansolkar to kindly give us the prize. Now I request Mohit Narak sir, Utkarsh Small Finance Bank Branding, Marketing and Communications Manager, to kindly say a few words and kindly guide our players. So we are glad to sponsor this event, and we have a good partnership with Arun sir. He's been a kind representative of the Karen tournament, Karen Maharashtra Karen Association. We also want to thank him to allow us and give us an opportunity to serve him the 3rd time. And this is a hat trick, like he says, and many more to come in the coming years. We would like to say that we would like to sponsor more and more events with him in going future. Thank you very much, and all the best for everyone. Now we again come back to the women's singles prizes. Semi-finalist Prajakta Narayankar, Mumbai Sarovar. I request Ajit Sarana sir, President Maharashtra Karen Association, to kindly give the prize. Women's singles semi-finalist Kajal Kumari, Mumbai. I request Ashish Kumar sir, Utkarsh Small Finance Private Branch Manager, to kindly give the prize. Upadhyay sir, Center. Kajal Kumari, third place. Now request Imtiaz Patel sir, Advocate High Court, Mumbai, to kindly guide our players. सर्वात प्रथम महाराष्ट्र कॅरम असोसिएशन यांच्या 17व्या
वर्धापनानिमित्त मी अरुण केदारजी त्यांची टीम यांना हार्दिक शुभेच्छा देतो. 7 दशकं कोणतीही संस्था सातत्याने चालवणं आणि प्रामुख्याने कॅरमसारखी संस्था जी क्रीडा असोसिएशन असते ती सातत्याने चालवणं म्हणजे जवळजवळ मला वाटतं उद्या आपण 77वा स्वातंत्र्य दिन आपण साजरा करतो. 1947 साली भारतात स्वातंत्र्याचे वारे वाहत असताना त्यावेळच्या ध्येयवादी तरुणांनी मला वाटतं कॅरमचं वारं महाराष्ट्रात पसरवण्याचं ध्येय घेतलं होतं. सातत्याने त्यांनी ते केलं आणि या असोसिएशनची स्थापना केली. त्यानंतर मला आठवतं आहे नासिर खान माझे मित्र इथे बसले त्यांच्या चाळीतच मी राहायचो. 3 नंबरमध्ये वेळी चाळी मराठा स्कूल आमचं शिक्षण झालं होतं. शाळेचं दप्तर घेऊन आम्ही कॅरम बघायला जायचो. साडीमध्ये तेही ते कदीर खान आमचे त्यावेळचे गुरु हे होते. त्यांनी आम्हाला हळूहळू ते कॅरमचे धडे आम्हाला दिले होते त्यावेळेचे. पण पहिल्या दुसऱ्या राऊंड शिवाय आम्ही कधी पुढे आलो नाही कारण ते जरा अभ्यासामध्ये जास्त आमचं लक्ष केंद्रित व्हायचं. कॅरमच्या टेबलावर बसलो की आई पहिला धपाटा घालायची ही परिस्थिती त्यावेळी. परंतु कॅरमशी संलग्न सातत्याने राहिलं ते कायमच राहिलं. खेळाडू असेल त्यानंतर वकील झाल्यानंतर सुद्धा आमचे सिनियर होते विजय तुळपुळे सर ते मला वाटतं उपाध्यक्ष होते महाराष्ट्र कॅरम असोसिएशनचे. त्यांनी आम्हाला थोडं हे कर घ्या. त्यानंतर मग खऱ्या अर्थाने याच्यामध्ये रुची जी आली ते आमचे अरुणभाई केदार यांनी आमचं जास्त याच्यामध्ये थोडंसं इंटरेस्ट करायला सुरुवात करायला त्याच्यामध्ये आम्ही हळूहळू तरी काही ना काही संघटनेचं काम असं जे काय पुन्हा फुलाची पाकळीच्या ह्याच्यामध्ये सर त्याच्यामधून आम्ही करत गेलो. कॅरम बदलत गेलो. काळानुसार ते बदलायलाही पाहिजे नाही असं नाही आहे. पूर्वी मला वाटतं 29 काहीतरी गेम होता त्यानंतर हळूहळू त्यानंतर ते बदलत गेले आणि मला वाटतं आता तो रॅपिडो पद्धतीने म्हणजे कॅरम असेल किंवा बाकीचे अन्य स्पोर्ट्स असतील त्याला टक्कर देण्याचं काम तुम्ही करता एवढं मला वाटतं. ते जवळजवळ ते मला वाटतं थोडेसे काहीतरी प्रसंग येतील नाही असं नाही आहे. मध्ये ते जिया काहीतरी निघाले गेले कॅरमला बाजूला करणार थोडीशी ताकद ते करणार काय कोणी शांत बसणार नाहीत. आणि अरुण केदार हा शांत बसणारा माणूस नाही मला माहिती काही ना काही हे असेल काही ना काही असू दे. महाराष्ट्र विदर्भाचे इश्यू असू दे त्यासाठी फाईट करतोय नाही असं नाही आम्ही करणार आहोत त्याच्यामध्ये. आता त्या माध्यमातून सर्वात महत्त्वाचं म्हणजे यूट्यूबच्या माध्यमातून मला ते सांगण्यात की यूट्यूबच्या माध्यमातून हे लाईव्ह दाखवलं जातं. म्हणजे आज फक्त या सूर्यवंशी हॉलमध्येच नाही तर जगाच्या कानाकोपऱ्यात बसून तरी ज्या जे रसिक आहेत कॅरमचे ते हे कॅरम बघू शकतात. हे मला वाटतं याच्यातच ह्या 70 वर्षातलं आपलं हे यश आहे. मी जास्त बोलून बाकीचे कार्यक्रम आहे धन्यवाद देतो आणि हार्दिक शुभेच्छा तुम्हाला. धन्यवाद. Thank you, sir. Thank you very much. Now we move towards the women's singles winners of prize. Ambika Harit, Mumbai. I request both finals are उपस्थित होने and ranking marking competition manager to come to your prize. Move towards the men's singles prizes. Quarter finalist Rahim Khan of Pune. I request Ashutosh Doshi sir to kindly get the prize. Cash prizes of rupees 7,500
Arun Kedar sir, Secretary Maharashtra Carom Association, to kindly say a few words. हेलो, नमस्कार सभी को। कहाँ से शुरू करूं और कैसे करूं, थोड़ा सा, क्योंकि यहाँ पर अभी मेरे साथ में जो बैठे हैं आज एडवोकेट इम्तियाज पटेल जी, सर आप मेरे को फ्लैशबैक में लेके गए। मेरे मित्र यहाँ पर बैठे हैं सुनील यादव, छत्रपति अवार्डी है, कबड्डी के बहुत बड़ा नाम है। यहाँ पर इस हॉल के सेक्रेटरी सूर्यवंशी क्षत्रिय ज्ञाति समाज के सेक्रेटरी पाटिल साहब बैठे हैं। सबसे पहले तो मैं उनको जन्मदिन की मुबारकबाद देना चाहूँगा। और मैं महाराष्ट्र कैरम एसोसिएशन की ओर से उनका फिर दोबारा स्वागत करना चाहूँगा। पहले दिन हमने उनका स्वागत किया था, हमने कैरम की एक घड़ी दी थी आपके ऑफिस में लगाने के लिए। अब दोबारा हम आपको एक घड़ी दे रहे हैं आपके घर में लगाने के लिए, और इसमें हमारा स्वार्थ है, इसमें हमारा स्वार्थ है। स्वार्थ के बिना अरुण केदार कुछ भी काम नहीं करता। कैरम के लिए, कैरम के स्वार्थ, मेरा पर्सनल कभी स्वार्थ नहीं रहा है, लेकिन कैरम का स्वार्थ है। सर हम चाहेंगे कि इस आलीशान हॉल में हमारा कैरम जो है वो हर साल खेला जाए, क्योंकि आप सब लोग कैरम से जुड़े हो, हर साल आप कैरम के यहाँ पर टूर्नामेंट करते हो, स्पोर्ट्स में काफ़ी रुचि रखते हो। तो महाराष्ट्र कैरम एसोसिएशन की ओर से आपके जन्मदिन के अवसर पर हम आपका स्वागत करना चाहते। मैं हमारे महाराष्ट्र कैरम एसोसिएशन के साठे जी, भाटकर जी और यतीन ठाकुर जी, तीनों हमारे वाइस प्रेसिडेंट हैं, तीनों को आपको जन्मदिन के अवसर पर एक पुष्पगुच्छ देकर आपका स्वागत करने की गुजारिश करता हूँ। आपसे है, आज का ये जो कार्यक्रम है थोड़ा सा अलग कार्यक्रम है। नॉर्मली हमारा प्राइज डिस्ट्रीब्यूशन होता है, उसके बाद में सब लोग यहाँ से चले जाते हैं, लेकिन हमने यहाँ पर कुर्सियाँ लगाई है क्योंकि 70वें वर्षगांठ के अवसर पर महाराष्ट्र कैरम एसोसिएशन एक अलग मनोरंजन कार्यक्रम जो है यहाँ पर करने वाली है। हमारे कुछ खिलाड़ी है, हमारे कुछ कार्यकर्ता है, हमारे कुछ अंपायर्स है, जो एक सब मिलके एक ऑर्केस्ट्रा यहाँ पर मराठी हिंदी सॉन्ग्स गाने वाले हैं, और सब लोग आए हैं, उनका इक्विपमेंट भी आया है। तो एक अलग प्रोग्राम में सब लोग हैं, और उस वक्त हम 70वें साल का केक काटने वाले हैं, और वो केक आपके हाथों से कटेगा, दोनों ही चीजें करते हैं आपको। तो आपसे गुजारिश है कि आप यहाँ इस कार्यक्रम के बाद में आपके ऑफिस में रहिए, हम आपको फिर दोबारा यहाँ पर बुलाएंगे। देखिए, कौन से भी टूर्नामेंट करनी है ना तो पैसे की जरूरत होती है। चूंकि ये 70वां साल था, हम महाराष्ट्र कैरम एसोसिएशन इस 70वें साल में कुछ अलग करना चाहती थी। हमने इससे बड़े पैमाने पे 60वां साल मनाया था। शिवाजी पार्क से लेके वडाला तक हमारा जो वेन्यू था टूर्नामेंट का, वहां तक हमने लगभग 400 से भी ज्यादा खिलाड़ी, अंपायर्स, ऑफिशियल्स की पूरी रैली निकाली थी। सवेरे पूरा चक्का जाम करते हैं ना रेलवे का, वैसे पूरा हमने ट्रैफिक जाम किया था। लेकिन इस बार हमने कुछ अलग करने की कोशिश करी है। रैपिडो कैरम सुपर 6 ये महाराष्ट्र कैरम एसोसिएशन की हमेशा एक खूबी रही है। महाराष्ट्र ने कैरम में
पूरे विश्व को, पूरे हिंदुस्तान को बहुत कुछ दिया है। अगर इस देश में कैरम के 100 अच्छे खिलाड़ी निकलेंगे तो उसमें से आधे महाराष्ट्र से निकलेंगे। ये जो पूरी लाइन में बैठे हैं ना, इंटरनेशनल चैंपियन है, वर्ल्ड चैंपियन है, 3 वर्ल्ड चैंपियन यहाँ पर है। हालांकि उसमें से अभी नहीं है, लेकिन इवन वुमेन्स में भी। और एक फैक्ट्री है, महाराष्ट्र कैरम एसोसिएशन एक फैक्ट्री है। हम खिलाड़ी यहाँ पर एक्टिविटीज करा के खिलाड़ी तैयार करते हैं, खिलाड़ी पैदा करते हैं। हमारे खिलाड़ी फिर लोग चुरा के लेके जाते हैं। कुछ जैन इरिगेशन वाले लेके जाते हैं, कुछ एयरपोर्ट अथॉरिटी वाले लेके जाते हैं। अलग अलग लोग हमारे जो हम चैंपियन बनाते हैं, हम उम्मीद करते हैं कि अब हमारा चैंपियन बना, आने वाले सीनियर नेशनल चैंपियनशिप में इससे हमको एक टाइटल मिलेगा, महाराष्ट्र के लिए कुछ अच्छा हमारा खिलाड़ी करेगा। हम आस लगाते हैं, लेकिन वो हमारा खिलाड़ी वो जैन इरिगेशन वाला लेके जाता है, कभी एयरपोर्ट अथॉरिटी वाला लेके जाता है। लेकिन हमें इसमें कोई भी दुख नहीं है, क्योंकि हम ये समझते हैं कि हम इस काबिल हैं कि हमारे खिलाड़ी जो है वो लोग ले रहे हैं। इस माध्यम से खिलाड़ियों को जॉब मिल रहा है, तो हमारे लिए बहुत बड़ी बात है। रैपिडो सुपर 6 ये आने वाले समय में महाराष्ट्र कैरम एसोसिएशन ने, समझ लीजिए कि आज की 70वें सालगिरह के अवसर पर इसको लॉन्च किया है। हिंदुस्तान में कई सालों से कैरम की, यहाँ पर अरुण देशपांडे जी है, लगभग 50 साल से भी ज्यादा वो कैरम में रहे, उससे भी ज्यादा है, क्योंकि मैं खुद 44 साल से इस कैरम में हूँ, तो मेरे से भी काफी सीनियर है, 60 साल से भी ज्यादा वो कैरम में है। जैसे कैरम देखा था, जैसे कैरम चल रहा था, वैसे कई सालों तक उसी तरह से कैरम चल रहा था। लेकिन हमने इस माध्यम से महाराष्ट्र की हमारी जो टीम है, यहाँ पर अगर आप देखोगे तो यहाँ पर जितने भी लोग बैठे हुए हैं महाराष्ट्र कैरम एसोसिएशन के, हालांकि आज हमारे अध्यक्ष और कार्याध्यक्ष इस मौके पर नहीं है, लेकिन ये पूरी टीम एक जुनून लेकर कैरम के लिए काम करने वाली एक टीम है। एक विजन इस महाराष्ट्र कैरम एसोसिएशन के कार्यकर्ताओं में है, कुछ हटके करने का, कुछ हटके दिखाने का। इसलिए रैपिड कैरम सुपर 6 करके ये जो टूर्नामेंट है हमने करी, आने वाले समय में अलग अलग क्लब्स में, अलग अलग जिलों में, अलग अलग जगह पर बहुत सारी ऐसी टूर्नामेंट होगी। इससे पहले फरवरी में हमने महाराष्ट्र ओपन कैरम चैलेंजर टूर्नामेंट शिवाजी पार्क में ही स्काउट हॉल में करी थी। लगभग वही टूर्नामेंट रैपिडो कैरम सुपर 6 के नाम से ऑफिशियली हमने लॉन्च किया, और सिर्फ इसके लिए लॉन्च किया है कि उस टूर्नामेंट में 500 से भी ज्यादा खिलाड़ी सिर्फ मुंबई से नहीं, सिर्फ महाराष्ट्र से नहीं, पूरे देश से और श्रीलंका और मालदीव जैसे देशों से भी वहां पर आके खेले, और उन सभी ने उस कैरम के इवेंट को सराहा। और उन्होंने दूसरी बार आप ये इवेंट कब है करके हमारे पास उनकी इंक्वायरीज, उनके फोन्स आ रहे हैं। तो डेफिनेटली महाराष्ट्र कैरम एसोसिएशन ने जो चीज शुरू की है वो आने वाले समय में वो जारी रखेंगे। जल्द ही इसकी अधिकृत घोषणा होगी, क्योंकि आज ही महाराष्ट्र कैरम एसोसिएशन की हमारे यहाँ पर मीटिंग हुई, उसमें बहुत सारे फैसले लिए गए, और उसमें से एक बड़ा फैसला ये है कि आने वाली जो महाराष्ट्र ओपन चैलेंजर ट्रॉफी जो रहेगी, उसमें हम महिलाओं के लिए भी एक अलग से टूर्नामेंट करने वाले हैं। पिछली बार हमारी शुरुआत थी, हमने सिर्फ पुरुषों के लिए वो इवेंट करी थी। लगभग 7 लाख के इनाम हमने खिलाड़ियों को दिए थे। इस टूर्नामेंट में सिर्फ महाराष्ट्र के खिलाड़ियों को 2,70,000 के इनाम हमने दिए हैं, और आने वाले टूर्नामेंट में लगभग 10 लाख के इनाम की राशि इन दोनों पुरुष और महिला खिलाड़ियों के लिए हम देंगे। और मैं उम्मीद करता हूँ कि आने वाले समय में ये टूर्नामेंट 2020 क्रिकेट की तरह ज्यादा लोगों को पसंद आएगी, क्योंकि यहाँ पर मैंने एक चीज देखी, मैंने जो नोटिस की, हम लोग यहाँ पर जब इवेंट करते हैं तो आजकल हम लोग मैचेस नहीं देखते, क्योंकि मैच देखने वाले पूरे विश्व में हमने अभी यूट्यूब के माध्यम से हमने लोगों को दिखाए हैं। अब हमारे जो मित्र है वो उस दिन मेरे को बता रहे थे कि इंस्टीट्यूशनल नेशनल मुंबई में हमने महाराष्ट्र में करी थी, उसमें एक मैच प्रशांत मोरे और मोहम्मद गुफरान की एक मैच है। आप लोग किसी को पता नहीं होगा, शायद आप लोगों को पता नहीं होगा, मोहम्मद गुफरान और प्रशांत मोरे, वो मैच 50 लाख से भी ज्यादा लोगों ने देखी। आप जस्ट इमेजिन कीजिए कैरम कहां तक होगा, कितनी व्यूअरशिप कैरम के लिए है।
और सर इनके जी आपने सही कहा कि अब ये सिर्फ सूर्यवंशी तक या सिर्फ मुंबई और सिर्फ किसी पर्टिकुलर इलाके तक सीमित नहीं रहा है, पूरे विश्व में फैल गया है और एक पॉझिटिव्ह कॅरम एक्सपोर्ट्स करके सर तुम्ही पण सांगितलं की येणाऱ्या काळामध्ये एशियाडमध्ये ऑलिम्पिकमध्ये अमुक तमुक निरनिराळ्या ठिकाणी, पण मला वाटतं आपण खूप वरचं स्वप्न नको बघूया, सर्वात पहिला आपण खेलो इंडियामध्ये कॅरम कसं आणू याच्यासाठी आपण खेलो इंडियामध्ये कॅरम आल्यानंतर नॅशनल गेम्समध्ये कसा येईल याच्यासाठी प्रयत्न करणं आवश्यक आहे, नॅशनल गेमच्या नंतर तो एशियन गेम मध्ये कसा येईल याच्यासाठी प्रयत्न करणं आवश्यक आहे आणि मग त्याच्यानंतर कॉमनवेल्थ ऑलिम्पिक वगैरे. मला वाटतं खूप वरचं स्वप्न नको करूया, आपण हळूहळू पहिले आपल्याकडे भरपूर वेळ, आपण 70 वर्ष आपण इथे साजरं करतोय, 75व्या वर्षापर्यंत निदान आपण नॅशनल गेम्स मध्ये जरी जाऊ शकलो तरी खूप काहीतरी अचीव केलं असं मला वाटतं. या ठिकाणी महाराष्ट्र कॅरम असोसिएशनच्या वतीने माझ्या संपूर्ण टीमला मी कॉंग्रॅच्युलेशन सांगतो, कारण हे जे काय एवढं मोठं होतं याच्यामध्ये खूप जण असतात. मी फक्त स्टेजवरती कोट घालतो आणि भाषण करतो आणि सगळीकडे काही झालं तर मी पुढे असतो. मग तो प्रसंग एखादा चांगला असेल किंवा एखादा कठीण प्रसंग असेल त्याला मी सामोरं जातो, कारण मी महाराष्ट्र कॅरम असोसिएशनचा सेक्रेटरी आहे. परंतु माझी जी ताकद आहे ही सगळी पूर्ण महाराष्ट्र कॅरम असोसिएशनची टीम आहे. आमचे अध्यक्ष जितूबाई शाह आहेत, आमचे कार्याध्यक्ष भारत देसाईजी आहेत आणि सगळी टीम आहे ही अतिशय कॅरमवरती प्रेम करणारी आणि कॅरमसाठी आपलं सर्वस्व पणाला लावणारी अशी टीम आहे आणि त्याच्यामुळे हे एवढं मोठं प्रत्येक वेळेला शक्य असतं. या ठिकाणी आपण 70व्या वर्षानिमित्त आपल्या महाराष्ट्रातले जे चॅम्पियन्स होते, जे नॅशनल चॅम्पियन्स आहेत, जे इंटरनॅशनल लेवलला चॅम्पियन्स झालेले, जे वर्ल्ड चॅम्पियन्स झालेले आहेत, त्या सगळ्यांच्यासाठी एक वेगळं कालच्या परवाच्या दिवसांमध्ये आपण एक इंटरव्ह्यू घेतला. तो आपण युट्यूब चॅनलवरती हळूहळू आपण सगळ्यांना पाठवणार आहोत. त्याच्यानंतरची सिरीज आपली इतर आपले जे इंटरनॅशनल प्लेयर्स असतील त्यांचं पण आपण इंटरव्ह्यू घेणार आहोत आणि आणखी बऱ्याच काही गोष्टी करायच्या आहेत की ज्या फक्त आपण नेहमी चर्चा करत असतो. त्या सगळ्याच गोष्टी मी या ठिकाणी सांगणार नाही, त्या ज्या ज्या वेळेला त्या तुमच्या समोर येतील किंवा आपल्याला येतील त्यावेळेला तुम्हाला कळेल. कारण बोलून एखादी गोष्ट झाली नाही तर खूप बोललं होतं असं प्रत्येक जण म्हणतात, त्याच्यापेक्षा कृती करावी आणि मग त्याच्यानंतर लोकांपर्यंत ती पोहोचली तर त्याला खरा अर्थ आहे असं मला वाटतं. आज या ठिकाणी ह्या कार्यक्रमाच्या नंतर जे आमचे कलाकार, कारण ऑर्केस्ट्रामध्ये मी कुठलेही भाषण किंवा काही तिथे बोलायला येणार नाहीये, मी नाच करायला फक्त तिकडे येणार आहे. त्याच्यामुळे ऑर्केस्ट्रासाठी जी लोक स्वतःहून या कार्यक्रमासाठी पुढे आली त्या सगळ्यांचं मी मनापासून महाराष्ट्र कॅरम असोसिएशनच्या वतीने स्वागत करतो आणि असंच जर आपलं एकोपा राहिलं तर मला निश्चितपणे खात्री आहे की कॅरम आपण अधिक पुढे नेऊ शकू. या ठिकाणी पुन्हा एकदा 70व्या वर्षानिमित्त तिकडे आमचे त्यांच्या मिसेस आलेले आहेत, संतोष चव्हाण असते, त्यांचा आता आपल्याला एक डान्स बघायचा आहे, तुम्ही खूप एन्जॉय करा. तर त्याच्यामुळे 70व्या वर्षानिमित्त मी महाराष्ट्र कॅरम असोसिएशनच्या वतीने माझ्या संपूर्ण टीमच्या वतीने सगळ्यांना मनापासून खूप खूप शुभेच्छा देतो. उत्कर्ष स्मॉल फाइनेंस बैंक, मैंने शायद पिछली बार चेंबूर में जब हमारी टूर्नामेंट हुई थी तो आखिरी दिन में मैंने बताया था कि पहली बार आपने टूर्नामेंट जो स्पॉन्सर करी थी वो बालेश्वर की करी थी, उसके बाद में आपने चेंबूर जिमखाना की टूर्नामेंट स्पॉन्सरशिप वहाँ पर करी थी स्पॉन्सर. और तो मैंने उस वक्त आपको बताया था कि सर हैट्रिक कर दीजिए. महाराष्ट्र कैरम एसोसिएशन को अभी आपने देखा नहीं, महाराष्ट्र कैरम एसोसिएशन काफ़ी दूर तक फैली हुई है और हमारा यूट्यूब चैनल और बाकी सब जितनी ताकत है उस ताकत को अगर आपकी बैंक से हम जुड़ते हैं, आप हमारे से जुड़ते हो तो काफ़ी आपको पब्लिसिटी मिल सकती है. यहाँ पर आपने देखा होगा और आपने हमारी रिक्वेस्ट मानते हुए सामने से आके इस टूर्नामेंट को स्पॉन्सरशिप करी, इसके लिए मैं आपके लिए धन्यवाद देता हूँ. और मैं उम्मीद करता हूँ कि आने वाले समय में, आने वाले भविष्य में भी हम एक दूसरे से जुड़े रहेंगे. और महाराष्ट्र कॅरम असोसिएशनच्या वतीने सगळ्यांना मी मनापासून या ठिकाणी धन्यवाद देतो, सगळ्यांचे मनापासून आभार मानतो. 17व्या वर्षाच्या निमित्त, वर्धापन दिनाच्या निमित्त महाराष्ट्र कॅरम असोसिएशनच्या वतीने सगळ्यांना मी शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी मी माझं जे काही भाषण आहे ते थांबवतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र आणि जय कॅरम. Fourth place goes to Mohammad Awais Ansari of Thane. Fourth place, men's English, Mohammad Awais Ansari Thane. I request Pradeep Patil to
स्पॉन्सर्स मिळत आहेत तर आनंद वाटतोय मला.
पाटील साहेबांना, पटेल साहेबांना, त्यांची सर्व टीम, महाराष्ट्र राज्य कॅरम असोसिएशनच्या सर्व संघटनेला मी पुनश्च एकदा धन्यवाद देतो. ते बोलत आहेत नॅशनलला तुमची हेच गेली पाहिजे, म्हणजे तुमचा इन्क्लूड झालं पाहिजे कॅरम. मी तर म्हणतो एशियन गेम्सला झालं पाहिजे. अशा तऱ्हेने प्रयत्न चाललेले आहेत. चांगले दिवस येतील हे मला आता येथे सर्व प्रोग्राम पाहिल्यानंतर वाटतो आहे. पूर्वीसारखे दिवस राहिलेले नाही आहेत. चांगले प्रयत्न आहेत, पुढे व्हा, आमचाही सपोर्ट तुम्हाला असेल. एवढं बोलून मी माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. प्रशांत मोरे.